नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सध्या नाशिक महानगरपालिकेची निवडणूक शहरभर चर्चेचा विषय ठरते। शहरातील मध्यवर्ती आणि महत्त्वाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीची चुरस अधिक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। या प्रभागात भाजपकडून माजी नगरसेवक मशिंद्र सानप निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार व माजी नगरसेवक रुची कुंभारकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज उमेदवार रुची कुंभारकर यांनी प्रभागातील मोहिनी नगर, त्रिमूर्ती नगर, भोजनी पार्क, मोकळबाबा नगर तसेच भाजी मंडई परिसरात कार्यकर्त्यांचं प्रचार रॅली काढली। दरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत परिपत्रकांचं वाटप केलं। विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांकडून त्यांना आशीर्वाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसामान्य नागरिकांचा लोकप्रतिनिधी अशी ओळख रुची कुंभारकर यांनी याआधीही निर्माण केली। हीच ओळख पुढेही कायम ठेवत सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक कामं करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना तात्काळ प्रतिसाद देणारं नेतृत्व म्हणून रुची कुंभारकर यांच्याकडे पाहिलं जातं। जनतेच्या अडचणींसाठी सदैव धावून येणारं नेतृत्व अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली। एकूणच प्रभाग क्रमांक 3 मध्ये रुची कुंभारकर यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळतोय। याआधी केलेल्या विकास कामांचा प्रभाव प्रचारात दिसून येतोय। या पार्श्वभूमीवर प्रभागात निवडणूक लढवत रुची कुंभारकर आघाडीवर असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।